हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। शुक्लांभ्रधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुः उन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः. आम्ही भगवद्गीतेचे 12 अध्यायो भक्तियोगा पळयतर सजत परमात्मो विश्वरूप दर्शन अर्जुनाक दाखयता आणि कडेर म्हणता कसं ने म्हणरी कोण मिगल भक्त की मत कर्मकृत मत परमो मत भक्त संगवर्जित म्हणले कोण मिगल भक्त की मिगल वैर अत्यंत भक्ती दवरनो केलेल कर्म पूरय मख अर्पण करत की सदा सर्व काळ मिगल विषयांतू परायण जावनस्त की तत्पर जावनस्त की तसल भक्त कोण म्हाका उपासन करत की तसल भक्तांक हांव मेळटा म्हणल्यार हांगा तो आनी कसं सांगलें म्हळ्यार भक्ती परमात्मा पावच्याक एक योग्य जावन आशिल्ली युक्ती म्हणलें. पराभक्ती जावका श्रेष्ठ भक्ती जावका व्यभिचारिणी भक्ती न्ही अव्यभिचारिणी जावन आशिल्ली जाल्यार पराभक्ती कोणा आस तांणी म्हाका पावताची मोक्ष म्हाका पावची म्हळ्यार कसं न्ही देवा पावची म्हळ्यार कसं न्ही तांकां मोक्ष म्हणलें लभ्य जाता म्हूण सांगून परमात्मान सांगिल वरी जाल्लें हांगा. तशी कोण म्हाका श्रद्धा भक्तीपूर्वक आराधन करताची म्हणून तांणी म्हाका पावताची म्हणटना आतां अर्जुनाक एक संशय कसलें म्हळ्यार परमात्मा तुका भक्तीन कोण उपासन करता तांकां तूं मेळटा म्हणलें जाल्यार म्हाका एक संशय लक्ष्मी ती वय अव्यक्त अक्षर सकड म्हणटाची परमात्मा तुगेले भक्ती करतल जन की अव्यक्त अक्षर म्हणलें अभिमानी न्ही अव्यक्ताभिमानी जावन आशिल्ले रमा देवीक श्रद्धा भक्तीपूर्वक आराधन करतले जन आनी तुका सतत युक्ता म्हळ्यार ध्यानयोग कर्मयोग युक्त जावन श्रद्धेन तुगेल आराधन करतल जन हे दोन जनांतू कोण योगवित्तमाहा म्हळ्यार हे दोन जन मोक्ष उपाय कळलेल जनाची मोक्ष मेळची कशी म्हूण कळलेल जन हांगेल दोग जनांतू कोण श्रेष्ठ म्हूण अर्जुन हांगा देवा लागीं तागेल संशय निमगीत. हें कशी म्हळ्यार अव्यक्त उपासन करचें निराकार निसाकार उपासनेंतू निराकार उपासन श्रेष्ठ की साकार उपासन श्रेष्ठ म्हूण निमगेल्या वरी सांगताचे जाल्यार न्हिचावन अव्यक्त आनी अक्षर म्हणचे महालक्ष्मी कची अव्यक्त अभिमानी न्ही म्हळ्यार महालक्ष्मीची तशें आचार्य मध्व सांगताची अव्यक्ताभिमानी जावन आशिल्ले महालक्ष्मीला आराधन श्रेष्ठ की पुरुषोत्तमाला आराधन श्रेष्ठ म्हणला म्हणजे हे विशय मुखारसून 15 अध्यायांतू आमकां समज जावन कळटा. थंय कुटस्थ अक्षर अव्यक्त क्षरपुरुष अक्षरपुरुष उत्तम पुरुष ह्या पळय थंय येता. थंय क्षरपुरुष म्हळ्यार ब्रह्मादी देवते तुकून हांगा सुचे नाश सुचे प्रतिजीव ते क्षरपुरुष अविनाशी जावन आशिल्ली महालक्ष्मी अक्षरपुरुष उत्तम पुरुष म्हळ्यार परमात्मा म्हूण थंय आमकां कळटा. तशें जावन हांगाय अव्यक्त अक्षर म्हणचे आमी लक्ष्मीक म्हूण सांगून घेवेत. तशें जावन हांगा ताजे खातीर म्हळेलें महतः परमम अव्यक्तम अव्यक्तात् पुरुषः परः म्हूण महत्तत्वाचे अभिमानी तो ब्रह्मा पशी अव्यक्त तत्व अभिमानी लक्ष्मी श्रेष्ठ लक्ष्मी पशी
पुरुष परः पुरुषोत्तमो श्रेष्ठ म्हूण सांगल्या बरी चल्ले. तशी आचार्य मध्वान सांगच्यास परमात्माल चिंतन करतल जन पुरे भगवत भक्त म्हूण येत जलारी पुराय भगवत भक्त पुरे भगवत भक्त परमात्माल चिंतन करताचीच ज्याला परमात्माल चिंतन करतल पुरे भगवत भक्त नाही म्हणारी भगवत भक्तांक परमात्माल चिंतन अनुगाल असता. ज्याला परमात्माल चिंतन एक परीक्षा दृष्टीन करतले जे नसताचे त्यांनी भक्तीन करची नाही. परमात्मा म्हळ्या कोण असलं रे कोणच्या पुरं म्हणून जिज्ञासो दृष्टीन करचे त्याच्यावनं चिंतन करतल पुरे भगवत भक्त नाही. ज्याला भगवत भक्त पुरे परमात्माला चिंतन करताचे म्हणून ज्याला रे भगवत भक्त म्हणून का ज्याला मूल कसं म्हणून ज्याला रे मूल मंत्र भगवत भक्ती. आता ती भक्ती कशी व्यक्त करचे भक्ती कशी आता योगी जन परमात्माक हृदयांतू प्रतिष्ठापन करून घेता देखून तांकां परमात्माला आराधन कष्ट जायना. जलरी अज्ञजन आमगेल्या म्हणके आमकां परमात्माला आराधन करूं भारी कष्ट खंय पडलेली थंय आमकां परमात्मा दिसना. ताजे खातीर पोट दुखून आमगेल्या म्हालगड्यान कसं केल्लें घरांत एक देवाकूड म्हूण केलें. देवाकुडा भितर आमगेली इश्टदेवाल विग्रह दवरचे म्हूण केलें. त्या विग्रह पळोवन आमी देवाल उपासन करचें. इतक म्हळ्यार साकार उपासन केन्नाय सुलभ निराकार उपासन केन्नाय कश्ट. इतक हांगाय मनाची मुख्य कारण जाता. आतां आमी साधन कोरून परमात्माला आराधन कोरून ध्यानयोगी जावन कर्मयोगी जावन थंय आमी परमात्माला वैरी निरंतर मन दवरचें केदना म्हळ्यार साधन कोरून जालें नंतर साधनेन सुरवेक पांय दवरलेले जनांक साधन बल जेवचे पशी फुडें तेदना कशी म्हळ्यार आमी दोळ्यान कसं पळयताची त्या मात्र आमगेलें मन ग्रहण करता. आमी दोळ्यान कसं पळयनी तें चिंतन करलें खंय वता. एक सांगचें जाल्यार देवालें रूप कसलें म्हूण आमी एक मना व्हरनी जेवा आमकां कळनी म्हूण जाल्यार देव चंद आशिल्लो म्हणले कुडले आमी कोण चंद म्हूण लागता पळय थंय आमी देवाल रूप कल्पना करताची. ताजे खातीर देवालें एक रूप कसलें म्हूण कळल्यार मात्र आमकां देवाल चंदाई म्हणले कुडले त्या रूप उडकास येवका म्हणले खातीर रामू पळय रामू म्हणले कुडले आमगेले मना खंयची रूप येता कोदंड धरून आशिल्लो रामू जवो एकड लक्ष्मणू तेकड भरतू दावे सायडा सीते एद्राक हनुमंत बशिल्ले रामू नैवे पट्टाभिषेक जाल्लो तसलो रामू हे परी इत निमतां आमगेल्या मनांत येता म्हळ्यार आमी तें रामाल चित्र पळयलां तशें मना येता. ना जाल्यार रामाल चित्र पळोवचे पशी फुडें आमी चेडवांक पळय एक काणी सांगतना सुरवेक रामायण तांणी तें दृश्य माध्यमान राम म्हळ्यार कशें आसा म्हूण पळोवचे पशी फुडें एकलो राम आशिल्लो तो बिल्लो धरत आशिल्लो तो तशें म्हणल्यार कुडलें राम म्हळ्यार कडेन एक चित्रण तें चेडूं उडकास करताचें मागीर तांकां तोचे राम जाता. ताजे खातीर द्विभुज आतां कृष्ण म्हणले कुडल्या आमगेले दोळेदराक द्विभुजधारी मुरलीधारी कृष्ण जो चतुर्भुजधारी चक्र प्रयोग केल्लो शिशुपालाल वैरी तो कृष्ण नावे तोंडान तो शंख दोन वाजूचो सारथ्य करतर आशिल्लो तसलो पार्थ सारथी कृष्ण जवो युद्ध करीत भीष्मा मारी म्हूण अर्जुनाक बोट दाखोवन सांगिल्लो तसलो कृष्ण अशें इतक म्हळ्यार ते कृष्णाक ते रुपार आमी पळयला देखून आमकां कृष्णाले मनाक येता. न्ही मे विठोबो म्हणले कुडले समचरण कटिरी म्हळ्यार कुरटारे हात दवरून राबिलो समचरण भंगीचो विठोबो मना येता. वेंकटरमण म्हणले कुडले उजवो हात पंदाक तागेले चरणां दाखोवन दाव हात तागेले दिंबी वैरी दावे पांया दिंबी वैरी दवर नासचें म्हळ्यार मिगेले चरणाक कोण केन्नाय शरण येतकी निरंतर शरण येतकी तांगेले पाप तांगेले दिंबीची दुखून वैरी जंगे वैर वच्चाक सोणा म्हूण सांगता तसलो वेंकटरमणाले उडगासू वेंकटरमण म्हणले कुडले आमगेले मना येता. ना जाल्यार वेंकटरमण म्हणले कुडले आमकां गोत्तशिल्लो कोणकी वेंकटरमणाल रूप राम म्हणले कुडले आमकां गोत्तशिल्लो कोणकी रामाल रूप विठोबू म्हणले कुडले
आमकां गोतून ना जाल्यार तो विटोब कशेंच म्हूण आमी ताका कसं की एक कल्पने रूप दिवचें तसल काम येत तशें ताजे खातीर केन्नाय ध्याना बसतना एक परमात्माले गुण आनी स्वरूप हाजे अनुसंधान जावका ताजे खातीर साकार आराधना श्रेष्ठ म्हूण सांगून आमी देवाले एक रूप आलोचन करून ते ध्यानाक आमी बसचे ह्या ध्यानाक सुलभ जाता तशी हेंच चिंतनेन हांगा अर्जुनान साकार आराधन श्रेष्ठ की निराकार आराधन श्रेष्ठ म्हूण निमगिला म्हणून ಸ್ವಲ್ಪ जनाले अर्थू तशी आसता भगवद्गीतेन जाल्यार हांगा अर्जुनान वस्तुशः निमगिल्लें कसं म्हळ्यार लक्ष्मीला आराधन श्रेष्ठ की लक्ष्मीनारायणाला आराधन श्रेष्ठ म्हूण सांगून निमगिलेलें म्हूण आतां परमात्मा कसो सांगता मेगेला आराधक मुक्तीचे उपाय कळलेले जन म्हूण म्हणटा तो मेगेला आराधकाक मुक्तीचे उपाय गोत्तस म्हणून परमात्मा सांग पळया मय्यावेश्य मनो ये माम नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेताः ते मे युक्ततमामताः मयि आवेश्य ये म्हळ्यार कोण जन मयि आवेश्य मेगेले वैरी आविश्य म्हळ्यार मेगेले वैरीचे मन दवरून घेवन कोण मेगेले आराधन करतकी श्रद्धेन नित्ययुक्ता नित्यची ध्यान कर्म म्हळेले योगान मस्त श्रद्धा दवरून नित्यची मेगेले उपासन करताच की नित्ययुक्ता उपासन करताच की ते तन्नी युक्ततमा मे तन्नी विश्वासान मेगेले उपासन करतले जन म्हाका दिसता मे मथा म्हाका दिसता कसं म्हळ्यार युक्ततमा तन्नीची पूर्ण साधक श्रेष्ठ म्हूण म्हाका दिसता म्हूण सांगून हांगा परमात्मा सांगता अव्यक्त उपासकान महदुपासका एव उत्तमा इति आह अव्यक्त उपासकाल्पशी महत् उपासका म्हळ्यार मेगेल उपासन करतले महत्त म्हूण कोणा सांगता देव परमात्माकाची महत्त म्हणचे त्यांनी उत्तम उपासक म्हूण सांगल्या बरें जाल्लें परमात्मान तशी मयि सम्यक मन आवेश्य नित्ययुक्ता कोण मेगेल वैरी सम्यक मन आवेश्य सम्यक म्हळ्यार समरितीन चंद रितीन आराधन करता की मन दवरून तांणी मेगेले मेगेले उपासक सर्वश्रेष्ठ म्हूण सांगून तो परमात्मा सांगता हांगा श्रद्धया म्हणालो श्रद्ध म्हळ्यार कसं न्ही नंबिका साधन करता जाल्यार नंबीक जावका श्रद्ध जावका भारी मुख्य श्रद्ध नानांतल्या उपासन करायची म्हळ्यार कसले प्रयोजन ना ह्या मनाक संबंध पाविले इत्याक म्हळ्यार आतां पळय एक मम्माक एक डॉक्टराले वचून अभ्यास केला म्हूण लेख्या त्या वेळाक ते डॉक्टरान ते मम्मान वचून डॉक्टर मम्माक अशी चिके मात्या दुखी ताणें हाका केन्नाय कसलेची दुखी गिकी म्हूण जाल्यार ताणें एक कसले विटॅमिना मात्र जेव दिवचे म्हळ्यार हाका कसं की कांय ना जाता म्हूण केप्पेस्ताची आसता जाल्यार त्या डॉक्टराले वचून ताणें दिलेली ती विटॅमिना मात्र वायू मात्र जेवो कसले जेव ताणें दिल्लेले घेतली कुडला गेली दुखी राबली निजावन तंतु कसं ताणें दुखी मात्र दियनी हाका नित्य दुखी मात्र दिल्ले रे हाका कसले किडनीकनी इफेक्ट जाता म्हूण सांगून ताणें हाका कसले विटॅमिना मात्रा वायू मात्रा तसले पुरे दिवचे तंतू तागेले दुखी रपता कारण कसलें म्हळ्यार ते दुखी वखद न्हय जाल्यार दुखी रपता कारण कसं म्हळ्यार ताका ते डॉक्टराल वयर वचूचे नंबिका श्रद्धा वा मेगेल रोग गूण करता म्हळ्यार खंडीत म्हूण योच मेगेल डॉक्टरू म्हाका पळय त्या डॉक्टराले वखद जेवका ताणें सांगले शिवाय विंगड जायना म्हूण सांगून कशी एक चेरडाक कोणेय कसलें सांगून दिवची तें येवन ताच्या अम्मालें निमगेता वय ब्यामा तांणी तशी म्हणलें वय ब्यामा तुका गोत्तस ब्यामा म्हूण आवसून वयी न्हय कसं म्हळ्यार तें चेरडो नमगता इतक म्हळ्यार ताका पुरायजनाल पशी चड प्रिती आवसू वयरी आनी दोळ मुचून त्या चेरडान नमगुची कोणाक म्हळ्यार आवसूक तशीच हांगा एक परमात्माला आराधनेक नंबिका श्रद्धा त्याच मुख्य जावन आसता तशीच हांगा परमात्मो सांगता अर्जुनाल प्रश्नेक अव्यक्त उपासने मोक्षा साधनेक उपायाची म्हूण सांगता
कशी एक उपाय ते अव्यक्त उपासने मोक्ष साधन करच्या एक उपायच जाल्यारी परमात्माला आराधनेने मोक्ष मिळता जाल्यार हांगा अव्यक्त तत्व लक्ष्मी देवील उपासने पशी परमात्माले उपासन श्रेष्ठ म्हूण सांगून परमात्मा सांगता हें एक सामान्य जावन कोण जाल्यार आलोचना करूं येता तसो एक विशय कसो लेका म्हळ्यार लक्ष्मी देवील उपासनेन लक्ष्मी देव प्रसन्न जाता जाल्यार तीन प्रसन्न जाल्यार परमात्मा कसले परमात्मा प्रसन्न जाता सामान्य जावन पुराय जनाक गोत्तशील विशय घरकण तोले पुराय जनान संतोशार आसल्यार तो घरा यजमान भारी संतुश्ट तांतय तागेले बायले संतोश जाल म्हळ्यार परमात तृप्त तो तशीच हांगा लक्ष्मी देवील उपासनेन परमात्माक संतोशू जावचो तशी लक्ष्मी देवील उपासनेन लक्ष्मी देव प्रसन्न जाता तेणी प्रसन्न जाल्यार परमात्मा प्रसन्न जाता जेवो लक्ष्मी परमात्माक प्रसन्न जावच्याक ती एक वाट करून दिता म्हणत कशी एक पंत सांगला कसले म्हळ्यार रामायणांत रामान वनवासा वतना सुरवे राम मुखार वतशी मध्येंतू सीता मागशी लक्ष्मणान वच्चे तांतू सामान्य तत्व सामान्य विशय कसले म्हळ्यार ती एक बैली मनीशी तिका क्रूर मृगान खावच्यानच कसं की वायट पिशास गिशास रान्ना वाटे आसूचे तिका बाद दिवच्यानच राक्षसान येसूचे जागो एक स्त्री तिका मागशी सोळ्या तिका तांडून वेल्यार कळीशना येद्रा सोळ्या तिका खंयची वाटे वचुका म्हूण कळना तशें न्हू रामान तिका मदीं राबून एकडे तेकडे राम आनी लक्ष्मण तिका राखून वत रसची हें एक सामान्य जावन आशिल्लो विशय आमगेल्या मनांत दिसता जाल्यार तांत एक विशेष तत्व आसा म्हण हाजे पशी फुडें सांगला हांगा गीते विशय सांगतना कसं न्ही म्हळ्यार लक्ष्मी माया म्हूण म्हणटाची लक्ष्मीक सीते लक्ष्मीले आविश्ट न्हय तशीची राम परमात्मो लक्ष्मण जिवात्माचे द्योतक तशी जिवात्माक परमात्मा दिसूंक जाल्यार ते माया दूर जावका दैवी हिशा गुणमयी मम माया दुरत्य देवान कितले की पंत सांगला कसले भगवद्गीतेन तूं सांगला कसले म्हळ्यार हें दैवी गुण आसूची गुणमयी दैवी ही एशा गुणमयी ही दैवी माया विष्णू माया मेगेली म्हूण सांगता मम माया मेगेली दुरत्यया पक्कय तिका त्या माये मिकून वच्चे कोणाच्यानय जायना तशें जावन हांगा ताणें सांगचें कसलें म्हळ्यार परमात्मान हांगा जिवात्माक परमात्मा दिसूंक जाल्यार माय दूर जावका तेंच अर्थार ही हांगा लक्ष्मी तिगेल आराधन केल्ले जनाक परमात्माला आराधनेक वाट दाखोवन दिता ती एक माये दुखून ते परमात्माला आराधकांक मुक्त करता आनी तांकां परमात्माले वच्चे वाट दाखोवन दिता हें माया म्हळ्यार पडदो काडल्यार मात्र जिवात्माक परमात्मा दिसता ते महालक्ष्मी करता तशें जावन तिका अव्यक्त तत्व म्हूण म्हणचें हेंच अध्यायांत लक्ष्मीक अव्यक्त म्हणला अक्षर म्हणला प्रकृती म्हणला कूटस्थ म्हणला मस्त सकडी नांवार तिका पळयताची अव्यक्त म्हळ्यार ती व्यक्त करूं जायना ना तिगेले विशय कसलेय सांगूं जायना अक्षर अविनाशी प्रकृती म्हळ्यार माया कूटस्थ म्हळ्यार आकाशार राबून आशिल्ली असल पुराय रितीर तिका पळयताची तशी विष्णूल महिमा कोणाक गोतना की कोण परमात्माक भक्तीन अर्चन करनाच की भक्तीन उपासन करनाच की तांणी लक्ष्मील उपासन केल्यार लक्ष्मी तांकां शाप दितकी तिका कोप येतकी परमात्माला उपासन करनाशी तिगेलें उपासन केल्यार ती कोप येता ताजे खातीर पुरंदरदासान म्हळेलें सुरवेक ಒಡೆಯನಿದ್ದಲ್ಲಿಗೆ ಮಡದಿಯು ಬರುವುದು ರೂಢಿಗುಚಿತವಿದು ನಡಿನಮ್ಮ ಮನೆಗೆ तुगेल बामणा आमी आतां चाप्पन मिगेल घरा बसयला ताणे कडेन तूं येवका तशें तूं यो म्हणून तशें आमी आप्प कशी बाई तूं मात्र यो म्हळ्यार ती खंडीत येना तशी हांगा परमात्माले महिमा पुरे कोणा मना वता तागेल भक्ती कोण करता तागेल उपासन कोण करता ते करता कोरून परमात्माले चिंतन करून लक्ष्मील उपासन केल्ले जनाक लक्ष्मी संतोशारी परमात्माला उपासन कशें करचें म्हणलें वाट करून दिता काय ती आनी त्या भक्ताक सर्व मोहा दुखून मुक्त करून दिता ती आनी परमात्माला परोक्ष ज्ञान ताका मेळूक सुलभ वाट करून दिता
ಕೇವಲ ಲಕ್ಷ್ಮಿಲ ಆರಾಧನೆ केलं मोक्षाक साधन जायना इत्याक हंग सांगला लक्ष्मी अक्षर पुरुष ब्रह्मरुद्रादी देवत प्रेक्षर पुरुष त्या अक्षर पुरुषांकपशी अक्षर पुरुष श्रेष्ठ तिगेले ब्राह्मण पुरुषोत्तम जावन आशिल्लो तिगेला पशी तो श्रेष्ठ म्हणू लेखून कोण नित्याची उपासना करतकी तांणी श्रेष्ठ साधक म्हणून तशें परमात्मो आतां तिगेल आराधन कशें करचें म्हूण सांगता एत्वक्षरमनिर्देशम् अव्यक्तं पर्युपासते सर्वत्र गमचिन्त्यं च कूटस्थम् अचलं ध्रुवं सन्नियम्येन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः. हे दोन्ही श्लोकाक परस्पर संबंध आशिल्ले देखून दोन श्लोकाचे अर्थ वटू करून घेतल्यार लायक येतू अक्षरम कोणाक नाशना की अनिर्देश्यम अचिंत्य जावन आशिल्ली की तीक अर्थ करून घेवचे जायना आशिल्ली की अव्यक्तम व्यक्त करूं जायना नाशिल्ले प्रकृतीक अभिमानी जावन आशिल्ले तसले सर्वत्र गमम सर्वत्र व्याप्त जावन आशिल्ली अचिंत्यम चिंतन करूंक जायना नाशिल्ली तसली कूटस्थम अव्याकृत अभिमानिनी जावन आशिल्ली महालक्ष्मी देवी ती केन्नाक इच्यूत जायना ती आकाशांतू स्थित जावन आसता हें कोणाक कळटकी अचलम निर्विकार मनाची कसले तिका निर्विकारत म्हळ्यार कसले तिका कसले द्वंद्व ना सुख दुःख आदी द्वंद्व ना तिली ध्रुवम अचलम ध्रुवम स्थिर जावन आशिल्ले ते लक्ष्मी देवीक इंद्रिय ग्रामम सन्नियम्य सर्व इंद्रिय ग्रामम म्हळ्यार इंद्रिय समूह कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय हें पुराय संयमन करून सर्वत्र समबुद्धयः सर्व कडेन समबुद्धीन पळयतलो सर्वभूत हितेरताः सर्व जिवांक हित जावका परमात्मा म्हणून सांगून कोण आराधन करतकी तशी लेखून कोण लक्ष्मी देवीले आराधन करतकी पर्युपासते ते मामेव प्राप्नुवन्ति तांणी पुराय कोण तशी आराधन करता परमात्माक तांणी पुराय परमात्माक पावताची म्हणून अव्यक्त तत्वाच्या अभिमानिनी जावन आशिल्ली लक्ष्मी आराधने विशय जावन कृष्ण हांगा सांगता म्हूण आमकां कळटा. लोकानितीक आनी भगवंताल रितीक मस्त व्यत्यास आसता. लौकीक रिती विंगडी परमात्माल रिती विंगडी तशी लोकांतू अम्मा चेडवांक मस्त प्रितीन पळयता आनी तांकां तप्पू केल्यार ती क्षम दिता जाल्यार आन पळया तो चेडवान मस्त तप्पू केल्यार तांकां शिक्षा दिता शिक्षणे खातीर चांग जावका तांणी म्हूण म्हळेल खातीर शिक्षा दिता जाल्यार लक्ष्मी उपासनांनी परमात्माले उपासनेंतू हें व्यतिरिक्त जाता व्यतिरिक्त म्हळ्यार लोकांतू अम्मा क्षम दिता जाल्यार थंय उपासनेंतू परमात्माला उपासनेंतू अम्मा हांगा क्षम दिता जाल्यार थंय परमात्मू क्षम दिता हांगा उपासनेंतू कसले एक लोपदोश जाल्ले म्हूण लेख्या ती लक्ष्मी देवी खंडीत क्षम दिना तेंची परमात्माला क्षमा आसता तशें जावन अव्यक्त उपासन भारी कश्ट मात्र न्ही लक्ष्मीले उपासकांक ती तिगेले विचारू विवर कसले म्हूण सांगून सांगता पळय. लक्ष्मी कशी अक्षर म्हळ्यार नक्षरः नाशरहित अनिर्देश्यम सूक्ष्मत्वात् अनिर्देश्यम म्हळ्यार ती सूक्ष्माती सूक्ष्म जावनूय आसता महालक्ष्मी तशें जावन तिका अनिर्देश्यम म्हणजे अव्यक्तम प्रकृती अभिमानित्वात् प्रकृत्यभिमानित्वात् प्रकृतीक अभिमानिनी जावन आशिल्ले देवी
जगद उपादानत्वात सगळे जगत के तिगेले उपादान म्हळ्यार तिगेले ती आधार दिता सर्वत्र गमा देशतो व्याप्तम म्हळ्यार सगळे देहांतो ती देशतो व्याप्तम सर्वत्र गम सगळे ब्रह्मांडांत ती व्याप्त जावन गुणबाहुल्यात अचिंत्यम मस्त गुण आशिल्ले तेश जावन अनंत गुण नामन परमात्म जल्लेल दिकून ताका अचिंत्यम म्हूण म्हणटा तिका लक्ष्मीक अचिंत्यम म्हूण म्हणटा कूटस्थम कूट म्हूण म्हळ्यार आकाश स्थित म्हूण म्हळ्यार स्तंभ म्हळ्यार स्थित ती आकाशांतू स्थित आसून राबून आसूची आकाशांतू आसून ती त्या म्हळ्यार अव्यक्त तत्व अभिमानिनी तशी अव्यक्त तत्व आकाशाक ती अभिमानिनी देवते जावन आस अचलम म्हळ्यार अचलम कदापि स्वपदात अभ्रष्टत्वाद केन्नाय तागेले स्थाना दुखून तो च्यूत जायना ध्रुवम ती च्यूत जायना ध्रुवम तो ती महालक्ष्मी निर्विकारम निर्विकार तशी निर्विकार स्थिर जावन आशिल्ली तसले ध्रुवम तसं लक्ष्मीक विष्णू पारम्य ज्ञान म्हळ्यार हरी सर्वोत्तम ज्ञानान कोण उपासन करता की तांणी मिगिली उपासन केलेलं वरी जाता तांणी म्हाका पावताची म्हूण हांगा परमात्मा सांगता आनी म्हणालो संनियम्य इंद्रिय ग्रामम सर्व इंद्रिय समुदाय संनियम्य संनियम्य म्हळ्यार एक गेलवून घेवन नियम करून घेवन विषयेभ्य उपसंहृत्य विषयेभ्य उपसंहृत्य म्हळ्यार इंद्रिय समुदाय कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय विषयेभ्य ताका ताका जाय आशिल्ले विशय कसलस उपसंहृत्य तांचो दुखून निग्रह करून घेवन सर्वत्र समबुद्धय षष्ठाध्यायोक्त दिशा संच अध्यायांत सर्वत्र समबुद्ध म्हूण म्हळ्यार सर्वत्र समबुद्धी म्हळ्यार कसले म्हूण सांगला तशी सर्वत्र समबुद्धय म्हळ्यार पुराय जिवांतू परमात्माक पळोवका म्हणली कुडले थंय समबुद्धी दर्शित्व म्हूण म्हळ्यार कशें सुका म्हूण म्हळ्यार पुरे प्राणींतू पुरे पक्ष्यांतू पुरे जिवांतू परमात्मा आस म्हूण म्हळ्यार गायीचें मूत दूद गोमय तूप सकडी परमात्मा सेवेक काडताची जाल्यार सुण्याचें तेवय प्राणी ना सुण्या दूद कोणय पिनाची गायची दूद पित्ताची सुणे प्राणी तिगेलांतूय देवस गायी प्राणी तिगेलांतूय देवस म्हूण लेखल्यार सुण्या दूद खंयचे कामां येना तशीची ताजी पिल्ला खातीर मात्र ते हाका सुण्यांतनी अस्तीन तूं परमात्मस म्हूण लेखचे समबुद्धी सर्वत्र समदर्शित्व जाल्यार सुण्यांतनी सुणय परमात्मू एकलो जाल्यार देखून आंतर्य अंत सुचो भायरच्यान ते जीव एकच समान म्हूण लेखूं जायना तशी सर्वत्र समबुद्धी कसले म्हूण म्हळेले आमी ध्याना योगांतू समाजावन पळयला तशी समबुद्धी आशिल्ले जन यथार्थ म्हळ्यार ज्ञान संपन्न जावन आशिल्ले पर्युपासते उपासन करता की तांणी म्हाका पावताची म्हूण तशी लक्ष्मी उपासकय तांणी कडेर म्हणटन पावची कोणाक परमात्माकाची त्या म्हळ्यार लक्ष्मी अंतर्यामी जावन परमात्मो आस म्हूण म्हळेल चिंतनेरी परमात्मा आराधन कोरका हें भगवद्गीतेन तो हाजे पशी फुडें परमात्मान सांगला अन्य देवतेंगेले आराधन कोण करता तांणी अन्य देवतेले अंतर्यामी जावन आसचे म्हाका आवची म्हूण सांगून लेखता की तेदंती उपासन म्हाका जाता ना नतल्यार ते देवांक उपासन तांणी केल्ल्या वरी जाता ते देवान दिल्लेलें फळ तांणी घेवका जाता जाल्यार तांणी ते लोक पावताची कोण म्हाका उपासन करता तांणी मेगे लोकांत येताची तस जाल्यार अन्य देवतेला आराधने चुकी न्ही म्हणून देवान तेन्ना सांगला गीतेन तो अन्य देवांक आराधन करतना ते देवतेंगेले अंतर्यामी जावन परमात्मो आस म्हूण लेखून ते देवतेंगेले मुखांतर ती आराधन परमात्माक म्हूण सांगून कोण लेखतकी तांणी परमात्माक पावताची मृत्युंजय होम करची गण होम करची ताजे अंतर्गत
जावन परमात्माक आमी आराधना करताची म्हूण लेखल्यार ते होमाचें फल आमकां परमात्मो दिता. हें हाजे पयलीं फुडें पळयलां. तशींच दुर्गा सप्तशतींतू ते या देवी सर्वभूतेषु म्हूण म्हणलेले एक अध्याय आसा 11चो तांतू चितिरूपेण या कृष्णम एतद् व्याप्य स्थितां जगत म्हूण सांगून लक्ष्मीक सांगला. म्हळ्यार चित्रूपान जगत व्याप्त जावन एतद् व्याप्य स्थितां जगत व्याप्त जावन रबिली लक्ष्मी तिका तिगेले आराधन करच्याक तिका साधन करून घेवच्याक कोण इंद्रिय निग्रह ना की तांकां साध्य ना म्हूण सांगला. तिका कृष्णम सगळे जगत्य एतत् व्याप्य म्हूण म्हणला. म्हळ्यार ती अव्याकृत आकाशांतू ती राबून आसता, घर करून आसता. तशें जावन तिका कूटस्थ म्हणचे कूट म्हणजे आकाशाक स्थ म्हळ्यार राबिली. तशी अव्याकृत आकाशच घर करून घेतली. श्री भूदुर्गा रूपा दुखून पूज करून घेतली. अपरा प्रकृती म्हणून घेतली. ती सर्व जिवांक त्रिगुणात्मक जावन आशिल्ली मायेन तू ती बंधना दवर नासता. तशें जावन द्वादश स्तोत्रांतूय मध्वाचार्यान सांगिल्लें आसा अव्याकृत ग्रहस्थाय रमा प्रणयिने नमः. आकाश घर करून घेतले लक्ष्मीले प्रितीच तो देव ताका नमो नमः म्हूण सांगला. तशी कोण हांगा लक्ष्मीक तागेले सकडी ती अचिंत्य कूटस्थ अचल ध्रुव म्हूण सांगून लेखून अक्षर निर्देश अव्यक्त म्हूण लेखून इंद्रिय ग्राम पुराय इंद्रिय समूह पुराय संयमन कोरून सर्वत्र समबुद्धी म्हळ्यार सर्व कडेन समबुद्धी री सर्व जिवांक हित लेखून कोण लक्ष्मीले उपासन करता की तांणी म्हाकाची पावताची म्हूण कित्याक म्हळ्यार आपण लक्ष्मीले अंतर्यामी जावन आस. कशी इतर देवतेंगेल पूजन करतना तांगेल अंतर्यामी जावन आशिल्ले परमात्मा पुजा म्हूण लेखले परमात्मो तांकां फल दितकी तागेले लोकांक तो व्हरतकी. तशी लक्ष्मी तांतूय ती परमात्माले एक देहांतू आसूत तसले तिगेले अंतर्यांतूय परमात्मो आस. लक्ष्मीक न्ही परमात्मा केन्नाय वियोग ना म्हूण लेखून कोण आराधन करतकी लक्ष्मी भशी परमात्मो एक मुष्टी श्रेष्ठूची म्हूण सांगून लेखून कोण परमात्माले आराधन करतकी कोण लक्ष्मीले आराधन करतकी तांणी कडेर म्हणटना लक्ष्मीले मुखांतर तांणी परमात्माक पावताची म्हूण सांगून हें दोनीचे श्लोकांत परमात्मा सांगता. आनीच कसल म्हूण पायचे दिसाचे गीतेंत आमी पळोवया. आज सांगिले गीतामृतधारा परमात्माला गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृतिः स्वभावा करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय इति समर्पयितत्. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु.